नमस्कार मैत्रिणींनो, मनापासून स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती। मैत्रिणींनो, ब्रायडल सीझन हा सुरू झालेला आहे। लग्नामध्ये आणि इतरही फंक्शनमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडिंग फॅशनच्या या साड्या नेसल्या जातात। तसंच असाल वेगवेगळ्या फंक्शनसाठी आता वेगवेगळे लुक्स हे केले जातात। त्यामध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी ब्लाउज हा मुख्य भूमिकेत असतो। ब्लाउज हा एकाच डिझाईनचा घालण्यापेक्षा वेगवेगळ्या ट्रेंडिंग डिझाईनचा घातला की लुक अजूनच उठून दिसतो। वेगवेगळ्या ट्रेंडिंग पॅटर्नचे ब्लाउज घालण्याकडे आपल्या महिलांचा जास्तच कल असतो। तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून वेगवेगळ्या पॅटर्न्सचे ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे। सध्या काठपदर साडीवरती बोटनिकची फॅशन जोरात सुरू आहे। तुम्ही अशा प्रकारचे बोटनिकचे डिझाईन नक्की ट्राय करू शकता। जेव्हा तुम्ही बोटनिक शिवता तेव्हा बॅक डिझाईन अशा करू शकता। या प्रकारे कोणत्या पण डिझाईन शिवून घेऊ शकता, तुमचा लुक आकर्षित होईल। पफ स्लीव्ज पण खूप छान दिसतात। ही फॅशन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। पफमध्ये वेगवेगळ्या डिझाईन नक्की ट्राय करू शकता। आरी वर्क करून तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता। आरी वर्क जास्त असेल तर तुम्ही ब्लाऊजमध्ये खूप डिझाईन करू नका। तुमची काठपदर साडी जर खूप भरजरी असेल तर वर्कवाला न करता प्लेन ठेवा। त्यावरती युनिक ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुम्ही वी नेक करू शकता, पानगळा करू शकता, डीप राऊंड व्हिडिओमध्ये बघताय अशा वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुम्ही स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज शिवू शकता। स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज ट्रेंडी आणि युनिक लुक देण्यासाठी खूप मदत करते। नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता। जर तुमची साडी आणि ब्लाऊज एकाच रंगाचे असतील, खूप जास्त सेम लुक तुमचा येत असेल, त्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस नक्की स्टिच करून घेऊ शकता। जर तुम्हाला आवडत असेल, छान असं वर्कसुद्धा करून घेऊ शकता। त्यामुळे तुमच्या साडीमध्ये वेगळा लुक येण्यासाठी, तुम्ही सगळ्यातमध्ये उठून दिसण्यासाठी मदत होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।